महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात दिनांक 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत इयत्ता 12वीची व दिनांक 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत इयत्ता 10वीची परीक्षा घेण्यात येत आहे। परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात दिनांक 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत कलम 144(1)(3) याचे आदेश लागू करण्यात आले आहेत। अपर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले असून या कालावधीत फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्रे, फॅक्स, एसटीडी, आयएसडी व बूथ आणि ईमेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप व प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने यांचा वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे। तसेच सदरील परीक्षा केंद्रांच्या सभोवतालच्या 200 मीटर परिसरातील एसटीडी, आयएसडी, बूथ, ईमेल, इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप व प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत। हा बंदी आदेश विद्यार्थ्यांना सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परीक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नसेल। तसेच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यास बंदी आहे। हा बंदी आदेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, सोडण्यास आलेल्या पालकांना, केंद्र व्यवस्था पाहणाऱ्या परीक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना लागू नसेल। जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा आणि कामकाज सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी श्रीमती कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। सदरील आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार दंड, नियम व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असे आदेशही नमूद करण्यात आले आहेत।